श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. आज आपला जो विषय आहे शेतकरी. जय जवान जय किसान आजपर्यंत आपण फक्त म्हणतो, परंतु शेतकऱ्याची जी दुःख आहे ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्याचं जीवन जे आहे हे सरासरी 3 महिने 6 महिने वर्ष अशी पिकं असतात आणि ह्या पिकांसाठी लागणारी जी मेहनत आहे ही खूप अप्रतिम असते. ज्या मेहनतीचा ताळमेळ आपण कुठेही लावू शकत नाही. आपण फक्त पिकाचा आनंद घेतो. आपल्याला गहू कसे भेटतात, काय किलो भेटतात, तांदूळ कसे भेटतात, द्राक्षे कसे भेटतात हे आपल्याला डायरेक्ट भेटतात. परंतु डायरेक्ट मार्केटमधून आपण घेतो, परंतु ती बनण्याची प्रोसेस जी आहे ती खूप लाँग आहे आणि हे समजणं गरजेचं आहे. शेतकरी हा जो विषय आहे हा हजारो वर्षापासून हा पूर्ण जगाला चालवतो. कारण आपण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढंच माहिती आहे की तो रात्रंदिवस शेतामध्ये राबतो आणि आपल्याला अन्नधान्य असो, भाजीपाला असो, फळं असो, अदरवाईज इतर जे काही उद्योग आहे त्यातून मिळणारं उत्पन्न असो, तर या सगळ्या गोष्टी तो आपल्याला देत असतो. परंतु तो देतो किती, त्याची मेहनत किती हे अंदाज नाही लावू शकत तुम्ही. कारण मित्र हो, एकमेव असा जगाचा राजा आहे का जो लाखो रुपये शेतावर टाकून देतो. म्हणजे असं समजा का या आभाळाच्या मायेखाली फक्त एकमेव असा व्यक्ती आहे की जो मोकळ्यामध्ये शेतामध्ये लाखो रुपये लावतो. त्याचं उत्पन्न येईल की नाही येईल ही माहिती नसतं. पण जर थोडासा जरी भाव वाढला तरी आपण म्हणतो कांद्याचं मार्केट वाढलं, टोमॅटो वाढला, गहू वाढले, हे वाढलं, ते वाढलं. विचार करा, म्हणजे जो शेतकरी शेतामध्ये पिकवतो, उदाहरणार्थ घ्या टोमॅटो जर कधी समजा 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 100 रुपये किलो झाले तर आपण किती ओरडतो. पण तेच जर कधी आपण टोमॅटो सॉस घ्यायचा असेल तर तिथं 200 रुपये, 400 रुपये, 800 रुपये आपण मोजतो. याचं कारण असं आहे की त्यातून पक्का बनणारा माल जो आहे तो खूप महागडा असतो. परंतु त्याच्या मानाने शेतकऱ्याची मेहनत ही एवढी असते का तुम्ही त्याचा विचारच लावू शकत नाही. परंतु शेतकऱ्याच्या वाट्याला शेवटी येतं काय, शेतकऱ्याला जर कधी समजा तुमचा भाव वाढला बी तर शेतकऱ्याला पूर्णतः पैसे मिळतातच असं नाही. कारण की बरीचशी मंडळी जी काही व्यापारी वर्ग आहे या व्यापाऱ्यांमध्ये व्यापारी वर्ग जास्त पैसे कमवतो. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे बघा, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आज काय, आज उत्तम व्यापार, मध्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती झाली. आणि हा जो बोलण्यासाठी जो भाग राहिला आहे ना, उत्तम शेती, आता बघा बरेचसे असे निगडित आहे की शेतकऱ्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तरी आपण शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करत नाही, शेतकऱ्यांना पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल करून देत नाही. आज तुम्ही फर्टिलायझरच्या कंपन्यांचे मार्केट बघा, म्हणजे आजपासून 10 वर्ष 20 वर्ष मागे जा तर तुमच्या लक्षात येईल की शेतीमध्ये जेवढं काही उत्पन्न व्हायचं खर्च तो त्या मानाने कमी होता. आज एवढी रोगराई वाढली आहे की शेतावर कोणताही आजार आला तर त्याच्या फवारण्या दिवस रात्र पहाट बघावी लागत नाही. ऊन वारा पाणी पाऊस बघावा लागत नाही. यातून ते पीक वाचलं तर त्याला भाव मिळाला तर शेतकरी सुखी. अदरवाईज जर कधी भाव नाही मिळाला किंवा निसर्गानं साथ जर सोडली तरी गडबड होते. तर या सगळ्या गोष्टींचा समतोल बघता तर आम्ही विचार केला पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याला थोडे पैसे बघा. तुमचं जे आहेत ना, आज नोकर वर्ग बघितला तर 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग, 7वं वेतन आयोग वाढतच चालले. शेतकऱ्याचा आयोग कोणता आहे काय माहित नाही. बाकी राजकारण सगळं शिस्त शेतकऱ्यावर, परंतु त्याचा फायदा दुसऱ्या लोकांना होतो, व्यापारी वर्गाला होतो, नोकरदार वर्गाला होतो. शेतकऱ्यांचं काय, तर यासाठी जेवढी काही अधिवेशनं होतात, जेवढ्या काही सभा होतात, तर शेतकऱ्यांना मॅक्झिमम फायदा झाला पाहिजे.
मग तो फायदा तुम्ही कोणत्या मार्फत देऊ शकता? आज तर बघा, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर कधी वीजचा जरी पुरवठा पडला तर पुरवठ्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्ही हप्त्यातून 3 दिवस लाईट असते, दिवसात 3 दिवस रात्री लाईट. रात्री जर असली रात्री 1 वाजता येते. आणि जे शेतकरी आहे, तुम्ही विचार करा, आज शेतीवर पूर्वी जे आहे 10-20 वर्षापूर्वी जर तुम्ही मागे गेले तर खूप रोगराई नव्हती. शेतावर वेगवेगळ्या फवारण्या, म्हणजे मला असं वाटतं की बाबा 4 महिन्यातून जे 4 महिन्याचं पीक असायचं त्यातून मोजून 2-3 फवारण्या केल्या जायच्या. आज उलट झालंय, आज दिवसाआड फवारणी करावी लागते आणि औषध एवढी भयानक आहे की ज्याचं काही नाव नाही. कारण की त्या औषधाने ती आजार जातात. आता हे आजार उत्पन्न होतात कुठून हे समजणं गरजेचं आहे. कारण ज्या कंपन्या फर्टिलायझर कंपन्या असतील, ज्या कंपन्या समजा एखादा आजार निर्माण झाला त्यावर जे औषध निर्माण करतात, तुम्ही विचार करा की ज्या फळं पालेभाज्या ज्या आपण खातो, अन्नधान्य खातो, ज्यावर ज्या पावडरी मारल्या जातात, त्या पावडरी एवढ्या भयानक असतात की आजच्या मितीला माणसाचं आयुष्य 100 वर्ष भगवंताने दिलंय. काढता कुठता ते आता 60-70 वर आलंय. पुढे चालून जे आहेत ना 50च्या 35च्या आतच गाचकायचा, अशी स्थिती झाली. आता ही स्थिती केली कोणी हे समजणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, असं काही नाही की माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. सगळे म्हणताय रासायनिक शेती, रासायनिक शेती, रासायनिक शेती. आता जी रासायनिक शेती होते तर सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पण आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे, पण मग कधी? ते आजार रोगराई एवढी वाढली आहे की आता फर्टिलायझर कंपन्यांची जी मोनोपॉली झाली ती मोनोपॉली समजणं गरजेचं आहे. आता हे काम सरकारचं आहे. माझ्या माहितीनुसार एक 8-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मक्कावर कधीच आळही पडत नव्हती की मकाईला कधी पावडर मारण्याची गरज पडत नव्हती. गेल्या 10 वर्षामध्ये असं झालंय का 8-10 वर्षाचं झालं त्या मकाईला एवढी आळही पडते का ती मकई आळीच खाऊन जाते नेहमी. म्हणजे ज्या ज्या पिकांवर जे जे आजार येत नव्हते किंवा जी रोगराई येत नव्हती ती यायला लागली. त्याचं कारण काय हे शोधलं पाहिजे. फक्त खुर्चीसाठी लालसावलेली जी लोक आहेत, आता तुम्ही विचार करा, व्यापारी वर्ग असेल, फर्टिलायझर कंपन्या असतील, सरकार असेल, हे फक्त पैसा पैसा पैसा. किती पैसा हो? त्या पैशाचं मोजमाप नाही आहे. 100 करोड, 200 करोड, 1000 करोड असं बोलतात जसं काय म्हणजे अहो जगायला लागता किती पैसे. आणि जेवढे पैसे तुम्ही मंजूर करतात याचा काहीतरी भाग शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना फायदा झाला जरी तर तो शेतकऱ्यांकडे आला पाहिजे. कारण तो शेतकऱ्यांपर्यंत येता येता मधलीच हिस्सेदारी खूप असते. आज मी फॉरेन बराच फिरलोय तर बाहेर बघतो तर विचार करायला लागतो की बाहेरच्या ज्या काही प्रगत तंत्रज्ञानात शेती केली जाते तर ती आपल्याकडे करू शकता ना. आपल्याकडचं गव्हर्नमेंट तेवढं प्रगत होऊ शकतो. आपल्याकडे रोड, रस्ते, अवजारं तेवढे अवेलेबल होऊ शकतात. परंतु आपल्याकडे करप्शन एवढं भयानक आहे की ज्याचा काही विषय नाही. अधिवेशने होतात, सगळ्या गोष्टी होतात, मोठमोठ्या सभा होतात आणि एकमेकांवर चिखल उडवता ते 5 वर्ष संपून जातात. सांगायचं तात्पर्य हे आहे की शेतकरी वाचला पाहिजे. मित्रांनो, शेतकरी वाचला पाहिजे. खूप मोठा विषय आहे. शेतकरी वाचला पाहिजे. आता यात सोल्युशन काय आहे, याचे सोल्युशनचे व्हिडिओ आपण पुढे काढणार आहे. खूप कमी वेळेत, खूप कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात. शेतकरी, व्यापारी, फर्टिलायझर कंपन्या आणि सरकार, आणि यात पुन्हा आलं मध्ये विद्युत महामंडळ, त्यांची सगळी सांगड घालणं गरजेचं आहे. जय जवान जय किसान. धन्यवाद. स्वामीराज फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आपल्या परिवाराला मिळत राहतील. धन्यवाद.